जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक 17 सुंदर दात स्वच्छ शरीर या पाठाचा स्वाध्याय शिकणार आहोत. या पाठाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे. काय करावे बरे? मित्राचा दात दुखतो आहे. तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही, पण त्याला डॉक्टरांच्याकडे पाठवायचे आहे. मुलांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे सारखे येणार नाही, कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असेल. आपण या पाठातील मोनिका ताई अशा वेळी काय करेल ते विचारूया. मी माझ्या मित्राच्या मनातून डॉक्टरांविषयी असलेली भीती घालवेन. दात दुखत असेल तर त्यासाठी योग्य उपचारांची कशी आवश्यकता आहे ते पटवून देईन. जरा डोके चालवा. त्यातील पहिला प्रश्न आहे, दात स्वच्छ करण्यासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती व का? उत्तर, दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरणे ही सर्वात चांगली पद्धत आहे, कारण ब्रश व पेस्टने दात घासल्यामुळे दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. प्रश्न दुसरा, नखे का वाढू देऊ नयेत? उत्तर, नखे वाढली तर त्यात घाण बसते व जेवताना ती नखातील घाण पोटात जाण्याची शक्यता असते, म्हणून नखे वाढू देऊ नयेत. प्रश्न तिसरा, बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची का गरज असते? उत्तर, बाजारातून आणलेल्या द्राक्षावर वातावरणातील धूळ बसलेली असते. तसेच काही वेळा द्राक्षांवर कीटकनाशकाची फवारणी केलेली असते, म्हणून बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून घ्यावीत. प्रश्न चौथा, सकाळी उठल्यानंतर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते. त्याचे कारण काय? उत्तर, दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते त्याचे अन्नकण दातांमधील फटीत अडकतात. असे अन्नकण रात्रभर तोंडात राहिले तर ते कुजायला सुरुवात होते, म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते. प्रश्न पाचवा, बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत का आहे? उत्तर, घराच्या बाहेर असताना हवेतील धूळ हात व पायांवर बसते. तसेच इतर कारणामुळेही हातपाय अस्वच्छ होतात, म्हणून बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे. पुढचा प्रश्न आहे, गाळलेले शब्द भरा. 1. टिंबटिंब 7व्या-8व्या वर्षी पडतात. उत्तर आहे दुधाचे दात. 2. कुजलेले टिंबटिंब तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. उत्तर आहे अन्नकण. 3. ब्रश आणि टिंबटिंब वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. उत्तर आहे पेस्ट. 4. दात घासताना टिंबटिंब आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. उत्तर आहे जीभ. 5. टिंबटिंब स्वच्छता ठेवायला हवी. उत्तर आहे ज्ञानेंद्रियांचीही. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. हिरड्या खराब
का होतात? उत्तर, दातांच्या फटीत अन्नकण अडकून ते कुजतात. असे वारंवार होत राहिले की हिरड्या खराब होतात. 2. काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे? उत्तर, काहीही खाल्ले की चूळ भरावी. दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे. खुळखुळून 5-6 वेळा चुळा भराव्यात. 3. जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत? उत्तर, आपण अस्वच्छ हातांनी जेवण केले तर ती घाण आपल्या पोटात जाते, पोट बिघडते. म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवावेत. 4. तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते? उत्तर, ब्रश आणि पेस्ट वापरल्याने दातांमधील फटी स्वच्छ करता येतात. पेस्टच्या फेसामुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर येतात. 5. स्वच्छता ठेवली नाही तर काय होते? उत्तर, स्वच्छता ठेवली नाही तर निरनिराळे आजार होऊ शकतात. 6. दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात? उत्तर, दात अस्वच्छ असतील तर हिरड्या खराब होतात. हिरड्यामधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. ही घाण पोटात जाते, त्यामुळे पोटाचे विकार होतात.